या क्लायंटच्या वेडिंग शूटला आलो होतो आणि नवरीने नवऱ्याला गळ्यामध्ये हारच नाही टाकून दिला. ते कसं सगळं काही पहिल्यापासून दाखवतो, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर कस काय पब्लिक, मी तुमचा लाडका रुतिया. तर तुम्हाला तर माहितच आहे, तुमच्या भावाने काल या क्लायंटच्या एंगेजमेंटचं शूट केलं होतं आणि कालच संध्याकाळी या क्लायंटची हळदी पण होती. मग काय त्यांनी सांगितलं होतं का आपल्याला हळदीचं आणि वरातीचं शूट करायचं होतं, म्हणून मग थोडंफार हळदीचं शूट करून घेतलं आणि रात्री मग वरातीचं पण सर्व शूट कम्प्लीट करून घेतलं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी नवरदेव त्याची गाडी सजवत होता, कारण नवरदेवाचं लग्न आहे म्हणजे नवरदेवाला तर थोडीफार हेल्प करावीच लागेल ना, कारण नवरीच्या गावाला जायचं म्हटल्यावर नवरदेवाची गाडी क्वालिटी वाटलीच पाहिजे ना. इथलं तर सर्व काम झालंच होतं. मग काय नवरीच्या गावाला सर्व गाड्या निघाल्या. मग तुमच्या भावाला सर्व गाड्यांचं रस्त्यामध्ये पण शूट करायचं होतं. मग काय आलेलो होतो या लोकेशन वरती आणि मग इथे थांबलोच होतो. तेवढ्यात सर्व गाड्या पण आल्या. मग काय इथे पण सर्व शूट कम्प्लीट करून घेतलं. मग अर्धा एक तासाचा प्रवास करून नवरीच्या गावाला आलो आणि इथे लगेचच लग्न कार्यक्रमाला पण सुरुवात झाली. आणि मग इथे आपल्याला जशा क्लिप्स काढता आल्या तशा सर्व क्लिप्स काढून घेतल्या आणि लास्टला नवऱ्याला नवरीच्या गळ्यामध्ये हार टाकायचा होता, पण नवरीच्या मामाने डायरेक्ट नवरीला उचलून ठेवलेलं होतं. वो कसं तरी नवरदेवाने नवरीच्या गळ्यामध्ये हार टाकला. इथलं तर आपलं सर्व शूट कम्प्लीट झालं आणि इथे ना आपल्याला आपल्या इन्स्टा फॅमिलीचे मेंबर्स पण भेटले होते. मग काय त्यांना पण आपल्या ब्लॉग मध्ये घेऊन घेतलं आणि आजचं शूट तर आपलं कम्प्लीट झालं आहे. जर तुम्हाला पण आपल्याकडून कशाचं पण शूट करायचं असेल तर तुम्ही आपल्या या नंबरवरती कॉन्टॅक्ट नक्कीच करू शकता.